अटल पेन्शन योजना. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्व देशवासियांना या योजनेची नितांत गरज आहे. कारण वयाच्या 60 वर्षानंतर त्यांचे कामाचे वय संपलेले आहे. अशा माझ्या 60 वर्षाच्या भारतातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. आपल्या देशातील सर्व बंधू भगिनी आपण 60 वर्षाचे होईपर्यंत काम करतात, खूप कष्ट करतात, पण वयाच्या 60 वर्षानंतर कोणतीही व्यक्ती थकते, त्याच्यात काम करण्याची ताकद नसते. पण सर्व नागरिकांना पेन्शन मिळायला हवी आणि आज आपण त्यांना पेन्शन कशी मिळेल याबद्दलची माहिती घेणार आहोत. उतरत्या वयामध्ये अटल पेन्शन योजनेचा नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार सर्व बंधू भगिनींना 1,000 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंतचे पेन्शन देते. सरकारकडून ही पेन्शन योजना राबवण्यात येत आहे. भारत सरकार आणि केंद्र सरकारकडून आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृद्धापकाळातील सर्व शहरवासियांचा आधार ठरत असलेली ही एक योजना अटल पेन्शन योजना त्यापैकीच एक योजना आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी अर्जदारांना काही नियमांचे पालन करावे लागते. संपूर्ण नियमाचे पालन केल्यावरच दिलेल्या रकमेचा चांगला लाभ घेता येतो. काय आहे अटल पेन्शन योजना? अटल पेन्शन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2015 रोजी केला होता. 18 ते 40 वयोगटातील तरुणांनी या योजनेत गुंतवणूक करावी. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर त्यांना 60 वर्षाच्या नंतर संपूर्ण वयोगटासाठी मासिक पेन्शन आधार दिला जाईल. दरमहा प्रीमियम भरावा लागतो. या प्रीमियमची रक्कम 200 रुपयापासून 1,400 रुपयापर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेच्या माध्यमातून वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना अटल पेन्शन योजना देण्यात येते. अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट. या अटल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा पेन्शन देणे हा आहे. या योजनेतून सर्व लाभार्थी व सर्व पेन्शनधारकांना दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांची रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना महत्त्वाची योजना आहे. अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये आणि फायदे. देशातील सर्व कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. अटल पेन्शनच्या लाभार्थ्याला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपयापर्यंत रक्कम दिली जाईल. या मिळालेल्या पेन्शनच्या मदतीने कर्मचारी पद्धतशीरपणे जीवन जगू शकतात. अटल पेन्शन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. मूळ रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर जो ॲक्टिव्ह आहे तो, बँक खात्याचे पासबुक. अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची पद्धत. अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर दिलेल्या नियमांचे पालन करा. सर्वप्रथम आपण अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा पॅन नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाका. आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल. आता बँक आणि अर्ज तुम्हाला पाठवला जाईल. या योजनेच्या माध्यमातून UPI पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल. आता नवीन पॅन नंबर आणि अकाउंट नंबर टाका. आता UPI पिन टाका. त्याचप्रमाणे दरमहा 210 रुपयापर्यंत प्रीमियम भरावा लागतो. शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी झालेले आहात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.